त्या बागेत जीवनाची मोठ मोठ करी ख्रिस्त चालवितो मोठ करी ख्रिस्त. कोणतेही झाड न जावे जळून, कोणतेही झाड न जावे जळून, धरी इच्छा मनी. जगाच्या बागेत जीवनाची मोठ मोठ करी ख्रिस्त चालवित मोठ करी ख्रिस्त. कोपरा कोपरा जगाच्या बागेचा, कोपरा कोपरा जगाच्या बागेचा निजावा तयाचा, हेतू निजावा तयाचा. जगाच्या बागेत जीवनाची मोठ मोठ करी ख्रिस्त चालवित मोठ करी ख्रिस्त. वाफ्या वाफ्यातून द्यावया हे जल, वाफ्या वाफ्यातून दारुळे कुशल पाहिजेत, दारुळे कुशल. जगाच्या बागेत जीवनाची मोठ मोठ करी ख्रिस्त चालवित मोठ करी ख्रिस्त. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. सुंदरशी वेळ प्रभूने आपल्याला दिली आहे. परमेश्वराच्या वचनाकडे जाऊया. दुसरे राजे अध्याय 6 वचन 24 ते पुढं वाचतो मी आपल्या सर्वांसाठी. दुसरे राजे जुन्या करारातून दुसरे राजे अध्याय 6 वचन 24 पासून पुढं. त्यानंतर आरामाचा राजा बेन हदाद याने आपले सर्व सैन्य एकवट करून शम्रोनावर स्वारी करून त्यास वेढा घातला. तेव्हा शम्रोनात जबर महागाई झाली. वेढा एवढा भारी पडला की गाढवाच्या एका मुंडक्यास 80 रुपये आणि कबुतराच्या पावशेर विस्तेस 5 रुपये पडू लागले. इस्रायलाचा राजा तटार फिरत असता एका स्त्रीने ओरडून त्यास म्हटले, अहो स्वामी राज, सहाय्य करा. तो म्हणाला, परमेश्वर तुला सहाय्य करीत नाही तर मी कोठून करू, खाळ्यातून की द्राक्ष कुंडातून. राजाने तिला विचारले, तुला काय झाले? तिने उत्तर दिले, ही स्त्री मला म्हणाली, तुझा मुलगा दे म्हणजे आपण आज त्याला खाऊ आणि उद्या माझ्या मुलास खाऊ. माझा पुत्र शिजवून आम्ही खाल्ला, पण दुसऱ्या दिवशी मी हिला म्हटले, तुझा पुत्र दे म्हणजे आपण त्याच खाऊ. तेव्हा हिने आपला पुत्र लपून ठेविला. त्या स्त्रीचे हे भाषण ऐकून राजाने आपली वस्त्रे फाडिले. त्या प्रसंगी तो नगराच्या तटावर फिरत होता आणि लोकांनी पाहिले तो त्याने आतून आपल्या अंगाला गोंताट गुंडाळी आहे असं त्याला दिसले. तेव्हा तो म्हणाला, शहाफाटाचा पुत्र अलिशा याचे शिर जर मी आज त्याच्या धडावर राहू देईन तर देव माझे असंच किंबहुना याहून अधिक करो. अलिशा त्यावेळी आपल्या घरात बसला असून त्याच्या भोवती वडीलजन बसले होते. राजाने आपल्या जवळचा एक जासूस पाठविला. तो जाऊन पोहोचण्यापूर्वी अलिशा त्या वडीलजनास म्हणाला, पहा, या खुनी मनुष्याच्या पुत्राने माझे शिर छेदण्यास मनुष्य पाठविला आहे. तर तो जासूस आला म्हणजे कवाडे लावून घेऊन त्याला लुटून द्या. त्याच्या मागोमाग त्याच्या धनाच्या पावलांची चाहूल ऐकू येत आहे, नाही काय? तो त्यांच्याशी असे बोलत आहे. तितक्यात जासूस त्याच्यापाशी येऊन पोहोचला. तो म्हणाला, ही विपत्ती परमेश्वराने पाठवली आहे, तर यापुढे मी परमेश्वराची वाट का पाहावी? तेव्हा अलिशा म्हणाला, तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका. अध्याय 7 मध्ये परमेश्वर म्हणतो, उद्या याच वेळी शम्रोनाच्या वेशीत 1 माप सपीट 1 शेकेलास व 2 मापे सातू 1 शेकेलास मिळतील. तेव्हा ज्या सरदाराच्या हातावर राजा टेकत होता त्याने देवाच्या माणसास म्हटले, पहा, परमेश्वराने आकाश कपाटे उघडली तरी असा प्रकार होईल काय?
त्याने त्यास म्हटले, तू आपल्या डोळ्यांनी हे पाहशील, पण त्यातले काही खावायचा नाही. प्रभू ही वचन आशीर्वादित करो. प्रार्थना करूया आपण. पवित्र महान सर्वसमर्थ सेनाधीश परमेश्वरा, तुझ्या दयेसाठी, तुझ्या कृपेसाठी तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आम्ही तुझी सर्व लेकर प्रभू परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या या गोड आणि प्रिय नावात एकत्र जमलेलो आहोत. प्रभू, जे रक्त 2000 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्ताने देवाने आमच्या पापांचं प्रायश्चित म्हणून सांडवलं प्रभू, त्या रक्ताच्या खाली आम्ही जमलो आहोत, कारण ते रक्त आज वचन झालेलं आहे. प्रिय प्रभू परमेश्वरा, आम्ही तुझ्याजवळ मोठ्या आशेने येतो प्रभू परमेश्वरा, आणि आमची आशा ही आहे की तू आमचा विश्वास वाढवशील. हो प्रभू, आमचा विश्वास वाढव, आणि प्रभू तुझं प्रेम आमच्या हृदयामध्ये राहू दे. तुझा पवित्र आत्मा आम्हा सर्वांना दे प्रभू. तुझ्या वचनाचं प्रगटीकरण आम्हाला दे, यासाठी की आम्ही विश्वासात वाढत जावं. तू अनुग्रह दे, तू कृपा दे, करुणा दे प्रभू. या ठिकाणी आम्ही बंधूंच्या घरी जमलेलो आहोत प्रभू परमेश्वरा. सर्व बंधूंना आणि सर्व बहिणींना प्रभू परमेश्वरा तुझ्या आत्म्याने भर, तुझ्या वचनाने भर, तुझ्या प्रभू विश्वासाने भर, असं मी तुला विनवतो, मी प्रार्थना करतो प्रभू. आणि हे वचनाचा उलगडा तू आम्हाला तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे कर, असं आम्ही तुला प्रभू येशू ख्रिस्ताला प्रार्थना करतो म्हणतोय. आपण बसूया सर्वजण. आजच्या संदेशाचं नाव आहे, एकटा पापी बहुत हिताची नासाडी करतो. एकटा पापी बहुत हिताची काय करतो? नासाडी करतो. तर या ठिकाणी एक आपण अध्याय वाचलेला आहोत, दुसरे राजे अध्याय 6:24 पासून पुढं. आणि ह्या ठिकाणी आपण पाहत आहोत एक राजा आहे, आणि तो राजा त्याच्या तटावरून, त्याच्या नगराच्या तटावरून फिरत आहे, आणि त्या शमरोन नगरीला, त्या नगरचं नाव आहे शमरोन, आणि त्याला एका शत्रू राजाने काय केलेलं आहे, वेढा घातलेला आहे. त्यांच्यावरती स्वारी करायला आले, लढाई करायला आलेले, आणि त्यांनी संपूर्ण असा वेढा घातलेला आहे त्या शहराला, संपूर्ण चोहोई बाजूने. आणि त्याला असं म्हणतात की आतला माणूस बाहेर जाऊ शकत नाही, आणि बाहेरचा माणूस आतमध्ये येऊ शकत नाही. आणि त्यामुळे काय झालेलं आहे की त्यांना जे राशन पाणी यायचं, जेवण वगैरे यायचं, धान्य वगैरे यायचं, ते सर्व बंद झालेलं आहे. आणि वचन 25 सांगतं की शमरोनात जबर महागाई झाली. काय झालेली? महागाई झालेली आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यात अशी महागाई कधी ऐकली आहे की माहीत नाही, पाहिली आहे की नाही माहीत नाही. पण बायबलमध्ये आणि जगाच्या इतिहास असलेल्या गोष्टी घडलेल्या आहेत, आणि इस्रायलच्या इतिहासामध्ये ही गोष्ट घडलेली आहे. वेळा एवढा भारी पडला की गाढवाच्या एका मुंडकयास 80 रुपये, आणि कबुतराच्या पावशेर विष्टेस 5 रुपये पडू लागले. कबुतराची विष्ठा म्हणजे कबूतर जे घाण टाकतं, ते पाव किलो कितीचे 5 रुपयाला त्या काळामध्ये. आणि विचार करा, एवढी महागाई पडलेली आहे. आणि एवढी महागाई असताना 2 बाया, एक बाई राजाकडे आलेली आहे, आणि राजाकडे काय करते? फिर्याद करते, न्याय मागते आहे. एका स्त्रीने ओरडून त्यास म्हटले, अहो स्वामी महाराज, सहाय्य करा. तो म्हणाला, परमेश्वर तुला सहाय्य करीत नाही तर मी कुठून करू? खळ्यातून की द्राक्ष कुंडातून? राजाने तिला विचारले, तुला काय झाले? तिने उत्तर दिले, ही स्त्री मला म्हणाली, तुझा मुलगा दे, म्हणजे आज आपण त्याला खाऊ. विचार करा, तो दुष्काळ किती भयानक होता की माणसं आपल्या पोटच्या मुलांना मारून खात होते. तुम्ही कल्पना करू शकता.
आणि हे सत्य आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की असं होऊ शकतं का, पण जगाच्या इतिहासात असं झालेलं आहे, बायबलमध्ये झालेलं आहे. तिने उत्तर दिले, ही स्त्री मला म्हणाली तुझा मुलगा दे, म्हणजे आपण आज त्याला खाऊ, उद्या माझ्या मुलाच खाऊ. माझा पुत्र शिजवून आम्ही खाल्ला, पण दुसऱ्या दिवशी मी हिला म्हटले तुझा पुत्र दे, म्हणजे आपण त्यास खाऊ, तेव्हा हिने आपला पुत्र लपवून ठेविला. त्या स्त्रीचे हे भाषण ऐकून राजाने आपली वस्त्र फाडली. विचार करा, किती भयानक दुष्काळ. पाणी नाही, जेवण नाही, काही नाही. त्यांच्या घरात जे आहे ते खात होते. इतकेच नव्हे तर लोक त्या काळात तांबड्याचे बुट पण शिजून खात होते. त्याही पलीकडे ते पण नाही राहिलं, त्यांनी स्वतःच्या मुलांना कापलं आणि शिजून खाल्लं. तसं मी सुरुवातीला मला प्रभूने प्रेरणा दिली की ह्या विषयावरती बोल, की एकता पापी बहुत हिताची नासाडी. एकटा पापी, पाप काय आहे, पाप काय, हे जे शंभरावरती जे संकट आलेलं आहे, हे परमेश्वराच्या वचनांच्या विरुद्ध चालण्यामुळे आलेलं आहे. आणि बायबलमध्ये परमेश्वराने सांगितलं की ज्यावेळेस माझे लोक माझे जे नियम मी त्यांना सांगितलेले आहेत, ज्या गोष्टी मी त्यांना सांगितलेल्या आहेत की असं तुम्हाला वागायचं आहे, असं तुम्हाला जगायचं आहे, अशा रीतीने तुम्हाला चालायचं आहे, जर त्यावेळेस ते असणं वागायचं सोडून टाकतील, त्यांच्यावरती ह्या सर्व गोष्टी येतील. आणि इतकेच नव्हे तर ते आपल्या मुलांना देखील कापून खातील. हे काय आहे, हा भयानक परमेश्वराचा क्रोध आहे, हा भयानक परमेश्वराचा काय श्राप आहे. हा त्या लोकांवरती आला ज्यांनी पाप केलं. आणि पाप काय आहे, देवाच्या वचनावरती अविश्वास, हे पाप आहे. देवाच्या वचनावरती जो अविश्वास आहे त्यालाच काय म्हणतात, पाप म्हणतात. आणि अविश्वास हे काय करतं, आम्हाला देवाच्या वचनाप्रमाणे चालण्यापासून दूर करतं. काय करतं, देवाच्या वचनापासून चालण्यापासून काय करतं, दूर करतं. तर हे जे इस्रायलवरती जी परिस्थिती आलेली आहे ती ह्याच्यासाठीच आलेली आहे. आणि ह्याची जी सुरुवात आहे ती एकापासून होते, एकापासून होते. एकटा पापी बहुत हिताची काय करतो, नासाडी करतो. एका कुटुंबामध्ये जर देवाच्या वचनावरती अविश्वास ठेवणारा कोणी व्यक्ती असेल तर तो आपल्या बायको मुलांचा देखील नाश करतो. आता अविश्वास म्हणजे काय, तुम्ही म्हणा अरे आम्ही तर प्रार्थनेला जातो, चांगली गोष्ट आहे, आम्ही तर बायबल वाचतो, चांगली गोष्ट आहे, आम्ही प्रार्थना करतो, चांगली गोष्ट आहे, आम्ही गीत गातो, चांगली गोष्ट आहे, पण तरीही जर आम्ही देवाच्या वचनाप्रमाणे वागत नसू तर ते पाप आहे. आज अनेक लोक काय जातात, प्रार्थनेला जातात, अनेक लोक बायबल वाचतात, अनेक लोक गीत गातात, ह्या सर्व गोष्टी करून देखील त्यांच्या हृदयामध्ये पाप असू शकतं. पाप असू शकतं म्हणजे काय असू शकतं, अविश्वास असू शकतो. अविश्वास काय, एखादा वचनाबद्दल खरंच या वचनाप्रमाणे वागायची काय गरज आहे का, नाही, आमचा येशू दयाळू आहे, आमचा येशू कनवाळू आहे, आमचा येशू प्रेमळ आहे. निश्चितच आहे, येशू प्रेमळ आहे, येशू दयाळू आहे, येशू कनवाळू आहे, पण येशू न्याय देखील करणार आहे हे आपल्याला विसरायचं नसतं. पुष्कळदा आम्ही विसरून जातो की येशू न्याय करणार आहे. आणि एक दिवस ज्यावेळेस प्रभू पृथ्वीवरती होता, देहामध्ये होता, प्रगट झाला, आणि त्यावेळेस तो लोकांना म्हटलं मी जी वचने तुम्हाला सांगितलेली आहेत ना ती वचनं तुमचा न्याय करते. कोण करतोय न्याय, मी जी वचनं तुम्हाला सांगितलेली आहेत, माझ्या बायबलमधले पवित्र शास्त्रातली जी वचनं आहेत, ज्यावेळेस तुम्ही त्या वचनाप्रमाणे वागणार नाही ती वचनं न्यायाच्या दिवशी तुमच्या समोर येतील. आणि एकीकडे तुमचे दृश्य असतील की तुम्ही देवाच्या वचनाप्रमाणे वागलेले नाही. एकटा पापी बहुत हिताची काय करतो, नासाडी करतो.
एक पापी जर कुटुंबामध्ये आहे, एक पापी जर देवाच्या मंडळीमध्ये आहे आणि तो देवाच्या वचनाच्या विरुद्ध चालत राहिला, तो संपूर्ण मंडळीचे काय करू शकतो? नासाडी करू शकतो. कारण लोक त्याला बघतात. लोक काय बघतात? त्याला बघतात. कारण का नाही करत? देवाचं वचन नाही मानत. हा प्रार्थनेला जातो, हा गाणे गातो, सर्व कामं करतो, पण देवाचं वचन नाही मानत. आपण पण करू तसंच. जसं एक सडलेला आंबा 2 डझन 3 डझन है ना, 10 डझन आंब्याला काय करून टाकतात? काय करून टाकणार? सडवून टाकणार. अगदी तसंच आहे प्रियांनो, की तो जो आत्मा आहे तो सर्वांना काय करतो? सडवून टाकतो. एक अविश्वासी कुटुंबामध्ये जर एक अविश्वासी असेल तर तो कुटुंबातल्या दुसऱ्या लोकांना काय करतो? नष्ट करून टाकतो, सडवून टाकतो. बाप विश्वासी असू शकतो, आई विश्वासी असू शकतो, मग मुलगा अविश्वासी असेल, दुसऱ्या भावंडांना काय सांगते? अरे बापाला वेळ लागलाय, आईला वेळ लागलाय, जाता जाऊ द्या. तो भावंडाची मध्ये वळतो. हे बरोबर नाही, ते बरोबर नाही, ते बरोबर नाही. प्रियांनो, एक उदाहरण मी सांगतो. अशा पद्धतीने तुमच्या कुटुंबातला कुठलाही व्यक्ती असू शकतो, मंडळीमध्ये कुठलाही व्यक्ती असू शकतो, पण नेहमी लक्षात ठेवा की त्यावेळेस ज्या व्यक्तीची तुम्ही अशी सोबत धरता आणि त्या व्यक्तीला जर तुम्ही देवाच्या वचनाप्रमाणे शिक्षण देत नाही आणि सांगत नाही की बाबा तू काय ये, नियमावरती ये, वचनावरती ये, नाही तर तू काय करशील? स्वतःचं तर नुकसान करशील, पण तू तुझ्या कुटुंबाचं देखील काय करशील? नुकसान कर. बघा, आपले हायवे आहेत, रोड आहेत, है ना. आता ह्या हायवेवरती तरी काही तिथं एवढे नियम नाही आहेत. मागे मी एकदा मुंबई शहरात जर तुम्ही गेले तर तिकडं पदोपदी नियम आहेत ट्रॅफिकचे. जर तुम्ही लेन जरी चुकीचे क्रॉस केली, जर तुम्हाला राईट मारायचं आहे आणि तुम्ही त्या पहिल्या लेनमध्ये आहात आणि तुम्ही पहिली लेन क्रॉस करून दुसरी तिसरी क्रॉस करून येतात, सरळ तुम्हाला फाईन आहे. जर तुम्ही मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये गेले जिथं सिग्नल्स आहेत, तिथं जागोजागी पहारेकरी उभे असतात. कोण असतात? पहारेकरी म्हणजे कोण? ट्रॅफिकच्या नियमांचं पालन करून घेणारे लोक. त्यांना आपण काय म्हणतो? ट्रॅफिक पोलीस म्हणतो. आणि ते चांगल्यासाठी आहे. जर प्रत्येकाने शिस्तीत चालले तर ॲक्सिडेंट होणार नाही. आणि जो शिस्तीने नाही चालला तर तो काय करणार? ॲक्सिडेंटसाठी तो जबाबदार होणार. आणि म्हणून मुंबई शहरामध्ये अनेक ठिकाणी सिग्नल्स आहे आणि अनेक मेन जी मुंबई आहे तिथं तर ट्रॅफिक हवालदार असतातच असतो. जर तुम्हाला राईट मारायचं आहे किंवा यू टर्न घ्यायचा आहे आणि तुम्ही म्हणाल अरे मी ह्या साईडने चालत इथं रस्ता मोकळा, इथून चालत आणि नंतर मी ही दुसरी लेन तिसरी लेन क्रॉस करून तिकडं जाईन, ट्रॅफिक पोलीस सरळ पकडायला गाडी साईडला लावणार. किंवा तिकडं CCTV कॅमेरे आहेत जे चालू आहेत, त्याच्यात तुम्ही पकडल्या जाणार. कारण जर तुम्हाला यू टर्न घ्यायचा आहे किंवा राईट मारायचा आहे तर तुम्हाला त्या लेनमध्ये यायचं आहे लांबूनच आधीच. आणि आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? सिग्नल पण द्यायचं आहे मागच्या गाडींना की मी राईट घेणार आहे, हाताने द्या किंवा असा सिग्नल द्या की बाबा मी यू टर्न घेणार आहे. हे काय झाले? हे ट्रॅफिकचे काय झालेले आहेत? नियम झालेले आहेत. अगदी ख्रिस्ती जीवनामध्ये पण हे बायबल फक्त वाचण्यासाठी नाही आहे, पण हे बायबलमध्ये ह्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत, ह्या ज्या घटना घडलेल्या आहेत, ते का घडलेल्या आहेत, कशामुळे घडलेल्या आहेत, ह्या लोकांना आशीर्वाद का मिळाला, ह्या लोकांवरती शाप का आला, ह्या लोकांना ह्या परिस्थितीचा सामना का करावा लागला, त्याचं मार्गदर्शन पवित्र शास्त्र करतं. का आदम हवेला निघावं लागलं? स्वर्गासारखी येते बा. जरा एक कष्टाचं काय नाही तिथं, घामाचा एक थेंब नाहीये. विचार करा, तिथं एक आजाराचा पण एक काय नाही, किटाणू नाहीये, काहीच नाही, काही कष्ट करायची गरज नाहीये. सर्व प्राणी त्यांच्या संगती बोलतात, वाघ सिंह येऊन त्यांच्या बाजूला बसतात. आज कुत्रं भुंकलं तर भीती वाटते आपल्याला, उंदीर आलं है ना, उंदीर आले की भीती वाटते. तुम्हाला काय, मला काय भीती वाटते. पण आदम आणि हवा प्रियांनो, वाघ सिंहासंगती त्यांच्या डोक्यावरती हात फिरून बसत होते, गादीसारखे टेकून बसत होते. विचार करा,
साप देखील त्यांना काही करत नव्हता, विंचू देखील काही करत नव्हता. कारण परमेश्वराची उपस्थिती तिथे होते आणि तिथं पाप नव्हतं. पाप म्हणजे काय नव्हतं? देवाच्या वचनावरती अविश्वास नव्हता. काय नव्हता? देवाच्या वचनावरती अविश्वास नव्हता. आणि अविश्वास नसल्यामुळं तिथं परमेश्वराची उपस्थिती होती. पहिलं काय गोष्ट होती तिकडे? परमेश्वराची उपस्थिती होती. दुसरी गोष्ट ते परमेश्वराची शांती होती. तिसरी गोष्ट ते परमेश्वराचा आनंद होता. आणि सर्व गोष्टी मनुष्याच्या अधिकारामध्ये होत्या. सर्व गोष्टी मनुष्याच्या ताब्यामध्ये होत्या. आणि मनुष्य जे जे बोलायचं ते गवत देखील ऐकायचं. गवत देखील ऐकायचं, मुंगी देखील ऐकायची, सिंह देखील ऐकायचा, हत्ती देखील ऐकायचा. आज जर हत्ती इथं आला तर इथं हत्ती नाही आहेत, ही गोष्ट वेगळी आहे. पण जे जंगल आहे, कर्नाटकचे जंगल, इकडे तिकडे तामिळनाडू आणि आजूबाजूचे गाव आहेत, आसाम वगैरे, त्या साईडला भरपूर हत्ती आहेत. तो हत्ती आला की लोकांची पळापळ होते. किंवा जत्रेमध्ये हत्ती चिडला तर काय करतो ते तुम्ही बघा युट्यूबमध्ये. भयानक चेंदामिंदा करून टाकतो समोरच्या माणसाला. पण तो हत्ती देखील आदामध्ये हवाचा ऐकायचा. म्हणजे इतकं सर्व गोष्टी, आनंद, शांती, सुख, समृद्धी कशामध्ये होते? देवाच्या वचनावरील विश्वासामध्ये होतं. आणि ज्यावेळेस आदम आणि हवाने देवाच्या वचनाच्या ऐवजी सैतानाचं ऐकलं, एकटा पापी बहुत हिताची काय करतो? नासाडी करतो. हवेच्या अविश्वासाने संपूर्ण जगाची काय झालेली आहे? नासाडी झाली. आणि म्हणून देवाचं वचन सांगतं, स्त्रीने देवाचं वचन बोलण्याचा अधिकार काय करून घेतलेला? परमेश्वराने काढून घेतला. एकट्या स्त्रीने देवाचं वचन नाकारलं. आणि नवऱ्याला पण तसं करायला सांगितलं. एकटा पापी बहुत हिताची काय करतो? नासाडी करतो. संबंध बिघडवून टाकतो. संबंध, देवाचा संबंध मनुष्यासंगती तोडून टाकला. त्यासाठी परमेश्वराला बघा स्वतः दुसरा आदम बनून आला. परमेश्वर स्वतः दुसरा आदम बनून आला. विचार करा प्रियांनो, आदम हा त्याचाच मुलगा होता. पण परमेश्वर म्हटला आता मी स्वतःच जाईल. मी स्वतः काय करल? स्वतःसाठी शरीर तयार करल आणि त्याच्यामध्ये मी स्वतः राहील. आणि मी स्वतः रक्त सांडवल मनुष्यासाठी. आणि त्यांना त्या पापापासून काय करल? मुक्त करल. अविश्वासापासून त्यांच्या पापांचं प्रायश्चित घेईल, त्यांच्या अविश्वासाचं प्रायश्चित घेईल. आणि स्वतः परमेश्वर देहात प्रकट झाला. बायबल तेच सांगतं. योहान, प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता आणि शब्द देह होता. आणि वचन 14 सांगतो तो देहात प्रकट झाला. हो प्रियांनो, तुमच्या आणि माझ्या जीवनात जे देवाचं वचन येतं त्यावेळेस तुम्हाला आणि मला एक गोष्ट म्हणून त्याला घ्यायची नाहीये, एक घटना म्हणून घ्यायची नाहीये, किंवा प्रचारक किंवा पाळक देवाची सेवा घेऊन गेले, प्रचार करून गेले, झालं नाही. आम्हाला त्या वचनाच्या द्वारे आमच्या कुटुंबाला चेक करायचं आहे, आमच्या व्यक्तिगत जीवनाला चेक करायचं आहे की आम्ही कुठल्या लेवलपर्यंत आलेलो आहोत, मी कुठल्या स्तरापर्यंत माझा विश्वास आलेला आहे. हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. आम्ही विश्वासावरती मला वाटतं हिंदीमधून आपण 3 संदेश दिलेले आहेत. विश्वास हा फार महत्वाचा आहे. परमेश्वर विश्वासाच्या द्वारेच खुश होतो. आणि विश्वासाच्या द्वारे हे देवाचं वचन जिवंत होतं. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन हे बायबल जिवंत होतं प्रियांनो. कशाच्या द्वारे? इंजेक्शन लावल्याने. देवाचं वचन जिवंत होतं आणि हे बायबल काम करायला सुरुवात करते. ज्यावेळेस एखादा मनुष्य मरतो ना, लोक काय करतात? त्याचे हृदयावरती असा हात ठेवतात डॉक्टर लोक आणि फार असं जोराने दाबतात ह्यासाठी की काही आशा असेल तर हृदय ते परत चालू होईल. काही लोक इंजेक्शन लावतात छातीमध्ये की बाबा तो जिवंत होईल, काहीतरी आशा आहे, काहीतरी करू आपण. ह्यांना तुम्हाला सांगू द्या, तुमच्या विश्वासाच्या द्वारे आता इथं जे आहोत ना, आपण आशेने आलेले आहोत. आम्हाला आशा आहे, आम्हाला आशा आहे. आशा म्हणजे विश्वास नाही आहे प्रियांनो. विश्वासाच्या द्वारे हे संपूर्ण बायबल उत्पत्ती ते प्रगटीकरण तुमच्यावरती जिवंत होऊन जातं. ही वचनं जिवंत होतात. देवाच्या प्रतिज्ञा जे तुमच्या जीवनासाठी प्रभूने दिलेलं आहे ते जिवंत होतात. आणि त्यातला एका वचनाचा आपण अनुभव घेतलेला आहे ना. पेत्र काय म्हटलं? ज्यावेळेस लोकांना कळलं की आम्ही काय केलेलं आहे? पाप केलेलं आहे,
त्यांच्या हृदयाला काय लागली? चुटपुट लागली. त्यांचं हृदय त्यांना खायला लागलं. कारण पेत्र काय म्हटलं? त्या येशू ख्रिस्ताला तुम्ही काय केलेलं आहे? जो देवाचा मनुष्य होता, जो स्वतः देव होता, जो देहात प्रगट झाला, त्या ख्रिस्ताला तुम्ही काय चढवलेलं आहे? वधस्तंभावरती चढवलेलं आहे. आणि तुम्ही चढवलं म्हणतो, तुम्ही मारलेलं आहे. तुम्ही वचनाला मारलेला आहे. तुम्ही वचनावरती अविश्वास दाखवलेला आहे. आणि जो वचन देहात प्रगट झाला त्याला तुम्ही त्या क्रूस खांबावरती खेळलेलं आहे. मग ते म्हणतात आता आम्ही काय करावं? तो म्हटला पश्चाताप करा. काय करा? पश्चाताप करा आणि तुमच्या पापांच्या क्षमेसाठी तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात काय घ्या? बाप्तिस्मा घ्या. हे वचन तुमच्यासाठी, जे इथं आहेत त्यांच्यासाठी, तुमच्या लेकरांसाठी आणि सर्व दूर जे जे लोकांना परमेश्वराने बोलवलेलं आहे त्या प्रत्येक व्यक्तीसाठी हे देवाचं वचन आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही आणि मी या वचनाप्रमाणे करतो प्रियांनो, हे वचन जिवंत होऊन जातं. आणि या वचनामध्ये जे सांगितले जे पापांची क्षमा आहे ते तुम्हाला आणि मला मिळते. प्रेज द लॉर्ड. अशा प्रकारे ते जिवंत होऊन जातं प्रियांनो. आणि त्यावेळेस आमचं हे जे मेलेलं हृदय असतं, मेलेलं हृदय म्हणजे जे हृदय देवापासून दूर गेलेलं आहे, जे हृदयामध्ये पाप आहे म्हणजे अविश्वास आहे, ते हृदय परत देवासाठी ख्रिस्तासाठी जिवंत होतं. आणि त्याच्यासाठी काय करायला लागतं? धडकायला लागतं. या ठिकाणी बायबल सांगतं की त्या शम्रोनामध्ये त्यांनी देवाच्या वचनाला दूर ठेवलं होतं, देवाच्या वचनावरती अविश्वास ठेवला होता. आणि त्यामुळं त्यांच्यावरती हे फार मोठं संकट आलं होतं. परमेश्वराने त्या बेनहदादच्या राजाला पाठवलं, जा आणि त्यांना त्यांच्यावरती स्वारी कर, जा त्यांना वेढा घाल. आणि बायबल सांगतं की त्यांच्यावरती असा वेळ आला, त्यांच्यावरती असा प्रसंग आला की त्यांना स्वतःची मुलं मारून खाऊन शिजवून खावं लागले. आणि बायबलचे जर तुम्ही लेवीचा अध्याय, गणनाचा अध्याय जर तुम्ही वाचाल, पुस्तक जर वाचाल, त्याच्यामध्ये हे शाप आहे. ज्यावेळेस लोक देवापासून आपलं हृदय काय करतात? वळवतात, देवाच्या वचनाप्रमाणे चालायला सुरू नाही करत, वागत नाही, त्यावेळेस परमेश्वराचा क्रोध अशा प्रकारे त्यांच्यावरती त्यांच्या नगरावरती येतो. या ठिकाणी बघा, या ठिकाणी दोन बायका आहेत. या दोन बायका म्हणतायत, राजाने विचारले तुला काय झाले? तिने उत्तर दिले, ही स्त्री मला म्हणाली तुझा मुलगा दे म्हणजे आपण आज त्याला खाऊ, उद्या माझ्या मुलास खाऊ. माझा पुत्र शिजवून आम्ही खाल्ला, पण दुसऱ्या दिवशी मी तिला म्हटले तुझा पुत्र दे म्हणजे आपण त्यास खाऊ. तेव्हा हिने आपला पुत्र लपून ठेविला. त्या स्त्रीचे हे भाषण ऐकून राजाने आपली वस्त्र फाडिले. त्या प्रसंगी तो नगराच्या तटावर फिरत होता आणि लोकांनी पाहिले तो त्याने आतून आपल्या अंगावर गोंतार गुंडाळलेले आहे असे त्याला दिसले. ज्यावेळेस राजाने हे शब्द ऐकले त्याला परिस्थितीची जाणीव झाली, त्याला दुःख झालं. आणि त्याने काय घेतलं? गोंताड घेतलं. गोंताड म्हणजे ती आपली गोणी असते ना, गोंताड, ती गोणी असते बघा, रश्यांची गोणी असते, ते घेतलं त्याने, अंगावरती घेतले. राजाचे वस्त्र त्याने काढून टाकले आणि त्याने दुःख संताप व्यक्त करायला सुरुवात केली. दुःख व्यक्त करायला सुरुवात केली बघा. आणि बघा, फक्त दुःख व्यक्त केलेलं आहे. व्हायला काय पाहिजे? त्यांनी परमेश्वराकडे जायला पाहिजे आणि कबूल करायला पाहिजे की बाबा आम्ही पाप केले, आम्ही तुझ्या वचनाच्या विरुद्ध जगलो, आम्ही संदेश त्याच्या वचनांना काय केलेलं आहे? नाकारलेलं आहे. पहा, तेव्हा तो म्हणाला शाफाटाचा पुत्र अलिशा याचे शिर जर मी आज त्याच्या धडावर राहू देईल तर देव माझे असंच किंबहुना याहूनही अधिक करू. दोष कोणाला देते? संदेश त्याला, देवाच्या माणसाला. ह्याच्यामुळं अरे पाप तुम्ही करतात आणि देवाच्या सेवकाला दोष देतात. अलिशा हा देवाचा सेवक आहे, अलिशा हा भविष्यवक्ता आहे आणि अलिशाकडं एलियाच्या आत्म्याचा दुप्पट वाटा आहे, दुप्पट वाटा. राजाने स्वतःला दोष द्यायला हवा.
राजाने स्वतःचे पाप कबूल करायला हवे. राजाने स्वतःच्या देशातल्या लोकांचे पाप कबूल करायला हवे. ते सोडून ते देवाच्या सेवकाच्या विरुद्ध उभे राहते. तुम्हाला माहित आहे, प्रभूने एकदा निनवे शहरास एका संदेष्टास पाठवला. काय नाव त्याचं? निनवे शहरास एका संदेष्टास पाठवलं. काय नाव? योना. आणि योना जायला तयार नव्हता, पण परमेश्वराने पाठवलं. बघा, फार हट्टी. आणि नंतर त्यांनी पळण्याचा प्रयत्न केला, पण तो परमेश्वर आहे. बघा, परमेश्वरापासून तुम्ही आणि मी पळून जाऊ शकत नाहीये. स्तोत्रामध्ये लिहिलं, मी कुठे पळू? मी आकाशात गेलो तर तेथे तू आहे, आणि समुद्राच्या तळाशी जरी गेलो तर तेथे देखील परमेश्वर तू आहे. कुठल्या अंधकारामध्ये लपू? मनुष्य कुठल्याही अंधारात पण लपू शकत नाहीये. समुद्राच्या खोल खोल तळाशी गेला तरी परमेश्वराचा हात तिथे जाईल, त्याला पकडून घेऊन. वस्तुस्थिती आहे प्रियांनो. आता ह्याने काय केलं आयडिया, चला आपण एका नावेमध्ये जाऊया, मोठ्या जहाजामध्ये जाऊया आणि तार्शिसला निघून जाऊया. काय देवाचं ऐकणं काय गरजेचं आहे? देव तर नेहमीच ह्याची काळजी, त्याची काळजी, त्याची काळजी, त्याची काळजी. जा त्याला सांग पश्चाताप कर, जा त्याला सांग पश्चाताप कर. काय बाबा रे. आणि त्यांनी पश्चाताप केला की देव क्षमा करू टाक. माझं जाणं सर्व व्यर्थ. फक्त जायचं आणि लोकांचा राग मी सहन करायचा. का राग सहन करायचा? कारण मी खरं बोलतो. खरं काय बोलतो? देवाने जे सांगितलं ते मी बोलतोय. आणि मग तिथं लोकांनी मला नाव ठेवणार, मग लोक माझ्या विरुद्ध उभे राहणार. लक्षात एक काम करतो ना, देवाला काळजी, देव वाचवत त्यांना. कसं करू? मी काय करतो, ताळशेसला निघून जातो. गाडी जातो, तिकीट काढतो आणि अगदी बोटेच्या अगदी खोल ठिकाणी जाऊन एका कोपऱ्यामध्ये झोपून जातो. आणि इथं वरती नाव जशी समुद्र जाते, मोठे मोठे तुफान यायला लागते. विचार करा. आणि ते नावातले लोक आपलं सामान टाकायला सुरुवात करतात की बाबा वजन तरी जरासं कमी होईल, बोट हलकी होईल. तरी काय समुद्र काय थांबत नाहीये. आणि एक जण, प्रत्येक जण आपापल्या देवाचा धावा करायला लागतात. कोणी ह्या देवाचा, कोणी त्या देवाचा, कोणी त्या देवाचा. हा, सर्व धावा करतात, वाचवा वाचवा वाचवा. त्यातला एक माणूस असतो, मला वाटतं तो बोटीचा कप्तान असेल, तो जाऊन बघतो तर हा माणूस इथं धाराडूर झोपलाय. घोरतो बरे. अरे अरे घोरतोय काय, झोपतोय काय, उठ तू. बोट डुबणार रे, तुझ्या देवाचा धावा कर. तू कोण आहे? तुझा देव कोण आहे? तो इस्रायलाचा यहोवा परमेश्वर हा माझा देव आहे. आणि त्या देवाने मला पाठवलं होतं कुठं? निनवे शहरासाठी, पण मी पळून जाते तार्शिसला. तो हे तुफान जे आले ते माझ्यामुळे आले. एक काम करा, तुम्ही मला उचला. बघा किती हट्टी लोक आहेत ना. कधी कधी देवाचे सेवक पण हट्टी असतात, पण परमेश्वर त्याच्यापेक्षा महान हट्टी आहे. आपला हट्ट परमेश्वरापुढे चालू देऊ नका. म्हणजे काय चालणार नाही. आपल्या हट्टाला कधी चालू देऊ नका. नम्र व्हा. देव जे सांगतो ते ऐका. त्यामुळे काय होतं, दुसऱ्यांवरती संकट येतात. त्या बोटीवाल्याचा काय दोष होता? त्या बोटीवर ते संकट आलं, बोटीतलं सामान गेलं, ती गोष्ट वेगळी. बघा, एकटा पापी बहुत हिताची काय करतो? नासाडी करतो. योना त्यावेळेस एक पापी झाला होता, म्हणजे अविश्वासी झाला होता, हट्टी झाला होता. मी नाही मानणार देवाचं वचन, मी नाही ऐकणार देवाचं वचन, कारण देव दयाळू आहे, कृपाळू. मी जाणार तिकडं, त्यांचा राग मी सहन करणार. ही कठीण गोष्ट आहे प्रिया. दुसऱ्यांना सांगायचं तू पापी आहे म्हणून, है ना. तुम्ही चुकीची गोष्ट करतात, तसं करू नका. पण ते कार्य आम्ही आमच्या खांद्यावर घेतो, आम्ही सांगतो. योनाला वाटलं नाही मी सांगणार, मग लगेच परमेश्वर त्यांच्यावरती दया करणार, मग त्यांना क्षमा करणार, आणि मग परत ते एक होणार. बायबल सांगतं, त्याने सांगितलं, बाबा रे एक काम करा, तुम्ही मला समुद्रामध्ये उचलून टाका. त्याला खवळत्या समुद्रामध्ये लोकांनी टाकून दिलं. खवळत्या समुद्रामध्ये. त्याला काय वाटलं, आता मी डुबून जाईल, मरून जाईल. पण परमेश्वराने एक मोठा व्हेल तिकडे तयार ठेवला होता, मोठा मासा.
तुमच्या मानवी कल्पना परमेश्वरापुढे चालणार नाही बरं का. तुम्ही शेर आहात तर तो कितीतरी करोड पटीने शेर आहे. तो आपला निर्माण करता आहे. त्याने तुम्हाला आणि मला निर्माण केलेला आहे. तर त्याच्या पुढे बुद्धी, ज्ञान, ताकद, पैसा सर्व काही फेल आहे. न्यायाच्या दिवशी तर सर्वच फेल आहे. हो प्रभू म्हणतो आजच तारणाचा दिवस आहे. आजच दिवस आहे. आजच देवाच्या वचनावरती काय करा, विश्वास ठेवा आणि मी जसं सांगतो तसं वागा. जे देवाचं वचन सांगतो तसं वागायचं आपल्याला. तर ह्या एकट्या पाप्याने काय केलं, तर जवळजवळ ते जहाज डुबायला आलं होतं. त्याच्यातलं सामान फेकावं लागलं, ते नुकसान झालं ते वेगळं. बिचाराचे जीवानिशी सुटले. तेव्हा ज्यावेळेस त्याला बाहेर टाकण्यात आलं. अगदी मंडळीमध्ये पण तसंच असतं. जो एकटा पापी आहे ना, मंडळीनं त्याच्यासोबत उभं राहायचं नाही. कारण नाही तर तो मंडळीला डुबून टाकेल. कुटुंबामध्ये जर कोणी असा अविश्वासी असेल ना, त्याचं ऐकू नका, त्याच्या सोबत राहू नका. तुम्ही देवाच्या वचनाच्या सोबत उभे राहा. आणि त्याला सांगायचं, नाही समजत, नाही विश्वास ठेवत, तोंड तरी बंद ठेव. एक दिवस परमेश्वर तुला काय देईल, समज देईल. त्यावेळेस विश्वास ठेव. पण उगीच तोंडाच्या द्वारे काही बोलू नको. नाही तर तुझ्यावरती आणि आमच्यावरती देखील परमेश्वराचा न्याय येईल. परमेश्वराचा क्रोध आमच्यावरती येईल. आज आमच्यासाठी तारणाचा दिवस आहे. आज आमच्यासाठी परमेश्वराचा अनुग्रह आहे. कारण रक्त अजूनही दयेच्या सिंहासनावरती आहे. प्रियांनो, योनासाठी परमेश्वराने काय होता, मोठा व्हेल मासा तयार ठेवला. त्याने त्याला गिळला. शेवटी त्या संदेश त्याला पश्चाताप बुद्धी आली. त्याने अंदाजाने प्रार्थना केली. त्या व्हेल माशामध्ये त्याला काय माहिती कुठली दिशा, काय या सर्व अंधार. आता पोटामध्ये काय असणार, माशाच्या पोटामध्ये काय असते, फार छान असतं का, लादी लावलेली घर असतं का माशाचं पोट. म्हणजे विचार करा काय असेल त्यामध्ये. त्याची आतडी असतील, त्याचे लिव्हर असेल, त्याचं रक्त असेल, है ना. आणि त्याने काय काय घाण खाल्लेलं असेल ते पण त्याच्यामध्ये. आणि त्याच्यासोबत हे मोठं विचार करा कसा तो असेल त्या स्थितीमध्ये. तिथून तो देवाला हाक मारतो. तुम्ही परमेश्वराला कुठूनही हाक मारू शकता. कुठूनही तुम्ही कुठल्याही अवस्थेमध्ये असा, कुठल्याही बंधनाच्या अवस्थेमध्ये असा, तुम्ही परमेश्वराला मनापासून हाक मारा. परमेश्वराने त्याची हाक ऐकली. आणि त्या माशाने काय केलं, त्याला कुठे जाऊन सोडलं, तार्शीसला, निनवेला जाऊन सोडलं. तो बघतो तो कुठं आलाय, निनवेच्या किनाऱ्यावरती. जर परमेश्वराने तुम्हाला निवडलेलं आहे ना प्रियांनो, आणि तुम्ही देवापासून कितीही पळण्याचा प्रयत्न केला ना, परमेश्वर तुम्हाला बरोबर खेचणार आहे. मग तुमच्यावरती जे दुःख, त्रास, संकट, समस्या जे आहेत ना, त्याच्यासाठीच आहे की तुम्ही देवाकडे यावं. आणि मग देवाच्या सेवकांनी तुमच्यासाठी प्रार्थना करावी, तुम्ही त्यासाठी विश्वास ठेवावं आणि परमेश्वराने तुम्हाला त्यातून मुक्त करावं. ही सत्यता आहे. आमच्या जीवनात आम्ही का त्रासात आहोत, का समस्यात आहोत, का आम्ही आजारात आहोत, हे पुष्कळदा अनेकांना कळत नसतं. आमच्या पापांमुळे, आमच्या समस्यांमुळं, आमच्या अविश्वासामुळं आमचा दृष्टिकोन ज्यावेळेस बदली होतो, आमचा विचार बदली होतो. पण देवाचा विचार असतो तुम्हाला आणि मला वाचवायचा बस. आम्हाला नम्र हृदय करायचं. आणि मग त्यावेळेस तो कुठे गेला, निन्वेकडे गेला. त्याने सर्वांना सांगितलं की तुम्ही पश्चाताप करा, नाही तर परमेश्वर या निन्वेचा काय करणार आहे, नाश करणार आहे. आणि प्रियांनो बघा, तिकडच्या राजाने, प्रजेने सर्वांनी उपास केला, सर्वांनी गोंताट नेसलं, राग डोक्यामध्ये घातून पश्चाताप केला. इतकेच नव्हे तर तिकडच्या जनावरांनी देखील उपास केला. कोणी आपल्या जनावरांना देखील चारा दिला नाही. त्यांनी पश्चाताप केला आणि प्रभूने त्यांच्यावरती काय केली, दया केली. पण हा राजा इथं आला आणि अलिशाला म्हणतो ह्याचं मी डोकंच कापून टाकतो. बघा हे किती अविश्वासणारे लोक. पश्चाताप करण्याच्या ऐवजी, देवाच्या समोर नम्र होण्याच्या ऐवजी ते म्हणतात ह्या देवाच्या सेवकामुळंच, या संदेशामुळंच आमच्यावरती काय आलेलं आहे, पाप आलंय, आमच्यावरती देवाचा न्याय आलाय. न्याय त्यांच्या अविश्वासामुळं, त्यांच्या चुकीच्या गोष्टींमुळं, चुकीच्या वागणुकीमुळे आला होता. बघा प्रियांनो पुढं बघा.
भविष्यवक्त्याला प्रभूने सर्व कळवलं. कशा प्रकारे कळवलं बघा. प्रभूने कसं त्याला दाखवलं. तेव्हा तो म्हणाला, शाफाटाचा पुत्र अलिशा याचे शिर जर मी आज त्याच्या धडावर राहू देईन तर देव माझे असेच किंबहुना याहून अधिक करो. अलिशा यावेळी आपल्या घरात बसला असून त्याच्या भोवती वडीलजण बसले होते. राजाने आपल्या जवळचा एक जासूस पाठविला. तो जाऊन पोहोचण्यापूर्वी अलिशा त्या वडीलजणास म्हणाला, पहा, या खुनी मनुष्याच्या पुत्राने माझे शिर छेदण्यास मनुष्य पाठविला आहे. तर तो जासूस आला म्हणजे कवाडे लावून घेऊन त्यास लोटून द्या. त्याच्या मागोमाग त्याच्या धनाच्या पावलांचे चाहूल ऐकू येत आहे नाही काय. तो त्यांच्याशी असे बोलत आहे. इतक्या जासूस त्याच्यापाशी येऊन पोहोचला. तो म्हणाला, ही विपत्ती परमेश्वराने पाठवली आहे, तर यापुढे मी परमेश्वराची वाट का पाहावी. तेव्हा अलिशा म्हणाला, तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका. यहोवा काय सांगत आहे ते ऐका. परमेश्वर म्हणतो, उद्या याच वेळी शमरोनाच्या वेशीत एक माप सफीत एकाशे केलास, 2 मापे सातू एकाशे केलास मिळतील. तेव्हा ज्या सरदाराचा हातावर राजा टेकत होता त्याने देवाच्या माणसास म्हटले, पहा, परमेश्वराने आकाश कपाटे उघडले तरी असा प्रकार होईल काय. त्याने त्यास म्हटले, तू आपल्या डोळ्यांनी हे पाहशील, पण त्यातले काही खावायचं नाही. इथं एक वाक्य दिलेलं आहे, ज्या सरदाराच्या हातावर राजा टेकत होता. राजा टेकत होता म्हणजे काय, त्याचा आधार घेत होता, त्याच्याशी सल्ला मसलत करायचा, त्याच्यावरती बोलायचा. बघा, राजा पण अविश्वासी आणि त्याच्या सोबत असणारा पण काय आहे, अविश्वासी आहे. तो म्हणतो कधीच असं शक्य होणार नाही. म्हणजे देवाचा सेवक सांगतो कितीतरी स्वस्त होईल. म्हणजे आजच्या आपल्या भाषामध्ये 10 पैशाला 10 किलो तांदूळ मिळतील. तुमच्या मनात आहे विश्वास असं बोलले तर ऐकल्यावरती? तुमच्या मनात पण प्रश्न कसं शक्य आहे 10 पैशाला 10 किलो तांदूळ. अगदी तसंच देवाचा सेवक ह्याच रीतीने बोलला की संध्याकाळपर्यंत काय होईल बघा. उद्या याच वेळी शंभरच्या विशीत एक मापसा पीठ एकाशे केलाच, 2 मापे सातू एकाशे केलाच मिळतील. म्हणजे मी आपल्या भाषेत सांगतो की 10 पैशाला 10 किलो तांदूळ मिळतील, 10 किलो गहू मिळतील, 10 किलो तेल मिळेल. तो म्हणतो शक्यच नाही. परमेश्वराने आकाश कपाटे उघडले तरी शक्य नाही म्हणतो. ह्यालाच अविश्वास आहे. आमच्या जीवनामध्ये पण आम्ही असं कसं अविश्वास दाखवतो. कसं शक्य आहे, असं होतं का? त्याची काय गरज आहे, त्याची काय गरज आहे. म्हणजे देवाच्या वचनाप्रमाणे वागण्याची काय गरज आहे. अहो, देवाचं वचन का नुसतं काय वाचण्यासाठी दिलंय, ऐकण्यासाठी दिलंय, पाळण्यासाठी दिलंय. बघा तुम्हाला काय म्हणतो, ट्रॅफिक अंमलदार कशासाठी आहे, ट्रॅफिकचे नियम लावून देण्यासाठी, ह्याच्यासाठी की दुर्घटना होऊ नये, कोणी जीवानिशी जाऊ नये, लोकांनी शिस्तीत राहावं, लोकांनी चुकीचं वागू नये. प्रियानो, त्या दिवशी मी मुंबईला गेलो आणि काही कामानिमित्त एका ठिकाणी गेलो मी. आणि रोड होता, रोडच्या इकडे फुटपाथ होता आणि फुटपाथ तिकडे 4-5 बाईक पण लावलेल्या होत्या. तर मी म्हटलं की अरे वा, ह्या ठिकाणी गाड्या लावतात वाटतं. तर मी काय केलं, माझी बाईक पण वरती फुटपाथवरती चढवली आणि तिकडे लावली. आणि काही निमित्ताने एका ठिकाणी गेलो आतमध्ये, मी आणि माझा मुलगा. आणि थोड्या वेळाने येऊन बघतो तो बाईक गायब. मुंबईची गोष्ट, बाईक गायब. अरे एका दिवशी माझी बाईक लिहिलेलं बघा नंबर, तुमची बाईक तिकडे आहे, पुढं ट्रॅफिक पोलिसाच्या इकडे. माझी बाईक कुठे नाही लावू शकत. सरकारने जे नियम दिलेले आहेत मला त्या नियमाप्रमाणे त्याच ठिकाणी पार्क करायचे जिथं पार्किंग दिलेलं आहे. जिथं पार्किंग नाहीये तिथं मी नाही लावू शकत. जिथं पार्किंग आहे तिथं लावू शकतो. आणि मी तिकडे गेलो
चौकीमध्ये, अहो माझी गाडी पार्किंग वरून उचलली हो. पार्किंग वरून नाही उचलली, नो पार्किंग वरून उचलली. हा म्हटलं तेच नो पार्किंग झोन मधून उचलली. मग दंड भरावा लागणार का? माझी बाईक आहे, माझा देश आहे. प्रियांनो, ज्यावेळेस तुम्ही देशाच्या रोडवरून चालतात तुम्हाला देशाचे नियम लागू आहेत. तुमच्या वाहनांना देशाचे नियम आहेत आणि त्या नियमाचं तुम्हाला पालन करायचं आहे. नाही तर तुम्ही संकटात, खिसा मोकळा करा, नाही तर जेलमध्ये जा. अगदी देवाचं वचन आहे. जे सर्व गोष्टी देवाने दिलेले आहेत, नियम लावून दिलेले आहेत, ह्यासाठी की तुम्ही देवाच्या मार्गाने नीट चालावं, देवाच्या रस्त्याने नीट चालावं. देवाने मंडळीला नियम लावून दिलेले आहेत, देवाने व्यक्तिगत जीवनासाठी तुम्हाला नियम लावून दिलेले आहेत, कुटुंबासाठी देवाने नियम लावून दिलेले आहेत, तुम्ही जिथं राहतात काम करतात त्याच्यासाठी नियम लावून दिलेले आहेत, देवाच्या मंडळीत राहतात त्याचा नियम लावून दिलेला आहे, प्रभुभोज कसं घ्यायचं त्याचं देखील नियम लावून दिलेला आहे. ह्यासाठी संत पाऊल म्हणतो की तुम्ही अयोग्य रीतीने घेतात म्हणून तुमच्यावरती काय आहे, निष्कर्ष तुम्ही अशा स्थितीमध्ये आहात. फार महत्वाची गोष्ट आहे, फार महत्वाची गोष्ट आहे. आणि तेच आम्ही तुमच्याकडे आणण्याचा प्रयत्न करतो. आता ज्युनियर झालं, सिनियर केजी पण झाली. हा, आता पहिलीतून दुसरीत, दुसरीतून तिसरीत, तिसरीतून चौथीत जायचं. प्रियांनो, मला एक मी उदाहरण म्हणून सांगतो. जगाच्या ज्ञानाच्या द्वारे तुम्ही आणि मी देवाकडे जाऊ शकत नाही. आम्ही देवाच्या वचनाच्या द्वारे, त्यावर विश्वासाच्या द्वारे आम्ही देवाकडे जाऊ शकतो, देवाच्या उपस्थितीमध्ये राहू शकतो. म्हणून देवाचं वचन आमच्याकडे जेवढं येतं तेवढं ऐकल्यानंतर तुम्हाला आणि मला त्याचं पालन करायचं. देव म्हणतो फक्त तू ऐकून आला, पालन कुठं करतोयस, वागतो कुठं आहेस, कृती कशी करतो, हे फार महत्वाचं आहे. हा माणूस बघा, हा राजा अविश्वासणाऱ्या लोकांच्या सोबत होता आणि त्यामुळं त्याच्या देशावरती एवढं संकट आलं की त्याच्या देशातील लोकांना, कुटुंबातील लोकांना स्वतःची मुलं गमवण्याचा वेळ. ज्यावेळेस येशू ख्रिस्तांना लोकांनी क्रूस खांबावरती चढवलं, प्रियांनो, इसवी सन 70 मध्ये रोमच्या त्या सेनापतीने, टायटसने येरुशलेमवरती हल्ला चढवला. तुम्हाला माहित आहे, येरुशलेममध्ये घोड्याच्या लगामीपर्यंत रक्ताचा पाठ वाहत होता. ते पाठ वाहतात ना आपल्याकडे, घोड्याच्या लगामीपर्यंत रक्ताचा पाठ वाहत होता. रक्त पाहत होते की कत्तल तिकडे उडवली. कारण त्यांनी काय सांगितलं होतं, ह्याचं रक्त आमच्यावरती, आमच्या मुलाबाळांवर. आणि 2000 वर्षापर्यंत इस्रायलवरती अजूनही ते रक्त आहे. कारण ह्या लोकांनी काय सांगितलं, ह्याचं रक्त आमच्यावरती आणि आमच्या मुलाबाळांवरती. आणि म्हणून तर हायकमान, हिटलर ह्या लोकांनी त्यांचा छळ केला. त्यांना चेंबरमध्ये मारलं, त्यांना जाळून भस्म केलं. आणि जोपर्यंत ते येशू ख्रिस्ताला ख्रिस्त म्हणून कबूल करून नाही तोपर्यंत त्यांचा तो शाप जायचा. ही वस्तुस्थिती आहे. प्रियांनो, देवाचं वचन म्हणजे तोच ख्रिस्त आहे. हे बायबल म्हणजे ख्रिस्त आहे, बायबल म्हणजे परमेश्वर आहे. लिखित स्वरूपामध्ये बायबल हा परमेश्वर आहे. आणि ज्यावेळेस देवाचं वचन तुमच्याकडे येतं, तुमची बुद्धी कधीच मान्य नाही करणार, कारण ही बुद्धी सैतानाकडची आहे, ती जैविक बुद्धी आहे. पण तुमचा जो प्राण आहे तो आतमध्ये आहे. आणि त्या प्राणाकडे एकच गोष्ट आहे, विश्वास. एक तर तुम्ही देवाच्या वचनावरती विश्वास ठेवा, नाही तर तुमच्या बुद्धीतून येणाऱ्या विचारांवरती विश्वास ठेवा. आणि तुमचे विचार तुम्ही काय एक बाहेर जाऊन तुम्ही कटकट करा, घरामध्ये राहून वादविवाद करा. परमेश्वर सर्व ऐकतो, परमेश्वर सर्व ऐकतो. मी ऐकायला नाही, देव ऐकतो. देवाचं वचन ज्यावेळेस आपल्या केसापासून तर पायापर्यंत येतात, आम्हाला ऐकायचं, आम्हाला सजवायचं स्वतःला. बायबल सांगतं प्रकटीकरणामध्ये, ख्रिस्ताची वधू, ख्रिस्ताची नवरी काय झालेली, तयार झाली आहे. तिच्यामध्ये डाग नाहीये, धब्बा नाहीये, काय नाहीये, सुरकुत्या नाहीये. म्हणजे तिने प्रत्येक वचनाचं काय केलेलं आहे, पालन केलेलं आहे. आपण पुष्कळ बघतो ना, काही काही मुलं अगदी बापासारखे असतात, काही काही मुलं अगदी आईसारखे असतात, है ना. अरे अगदी बापासारखा दिसतो,
प्रारंभी शब्द होता, शब्द देवाचा होता आणि शब्द देव होता आणि शब्द देह झाला. म्हणजे जसा शब्द आहे तसाच तो देह होता. आणि जर परमेश्वर वचन आहे तर तुम्ही आणि मी देखील वचन आहे, आम्ही देखील वचन आहोत. तर मग जसं देव वचन आहे तसं तुम्ही आणि मी देखील काय असायला पाहिजे, वचन असायला पाहिजे. म्हणजे तुमचं आणि माझं उठणं, बसणं, वागणं, बोलणं सर्व कृती देवाच्या वचनाप्रमाणे व्हायला आणि होणारच. कारण आम्ही काय म्हणणार, हे देवाचं वचन, हे देव सांगतं, मी देवाच्या वचनाप्रमाणेच वागतो. मी काय होतो, मी कोण होतो, मी कुठं जन्मलो होतो, माझं गाव काय, माझं ते काय, ते काय नाही. प्रभू म्हणतो तुम्ही जगाच्या उत्पत्तीच्या आधी माझ्यामध्ये होता, मी तुमचा बाप आहे, तुम्ही माझे मुलं आहात. पण जसा परमेश्वर आहे, जसा ख्रिस्त आहे, तसंच तुम्हाला आणि मला देखील व्हायचं आहे. पण जर आमच्या मनामध्ये जर अविश्वास होईल प्रियांनो, तो आमचं आमच्या कुटुंबाचं, आमच्या मंडळीचं नुकसान करतं. आणि म्हणून हे बायबलमध्ये वचन आहे, एकटा पापी काय करतो, बहुत हिताची काय करतो, नासाडी करतो. बहुत हिताची नासाडी. म्हणून या मंडळीमध्ये, कुटुंबामध्ये जर कोणी असा व्यक्ती दिसला, बोलायचा बाबा तोंड बंद कर, देवाच्या वचनात विश्वास ठेव, नाही समजत तर शांत राहा, प्रार्थना कर, परमेश्वर तुझ्यावरती एक दिवस येईल प्रगट कर. आपण उभे राहूया.